हॅलो स्टुडंट्स, आपलं बायोलॉजीचा आज आपण चौथा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, किंगडम ॲनिमलिया. मागचं आपलं चॅप्टर होतं किंगडम प्लॅन्ट आहे. त्याच्यात आपण सगळं प्लॅन्टविषयी माहिती बघितली. ह्या चॅप्टरमध्ये किंगडम ॲनिमलियामध्ये मग आपण सगळं ॲनिमल्सचे स्टडी करणार आहोत. आपण फक्त थोडं रिकॉल करणार आहोत. किंगडम ॲनिमलिया थोडं रिकॉल करून घेऊ. तर members of this kingdom are heterotrophs adapted to Halozoic nutrition. Most of them have capacity of locomotion and they are multicellular eukaryotes where cells lack chlorophyll as well as cell wall. Growth is determinate. हे झालं आपलं किंगडम ॲनिमलियाबद्दल. हे जे आपण सेकंड चॅप्टरमध्ये बघितलं होतं आपल्या. तर किंगडम ॲनिमलियामधले मेंबर्स कसे असतात, तर मेंबर्स ऑफ दिस किंगडम आर हेटेरोट्रॉप्स, जे ते जनरली हेटेरोट्रॉपिक असतात आणि ते हॅलोझोइक न्यूट्रिशनसाठी ॲडॅप्टेड राहतात. अँड मोस्टली दे हॅव कॅपॅसिटी ऑफ लोकोमोशन, म्हणजे ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह होऊ शकतात. ॲनिमल्स हे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर इझिली मूव्ह होतात. They are multicellular eukaryotes and cell wall and chlorophyll हे absent असतं आणि ग्रोथ ही त्यांची डिटर्मिनेट असते. Before start our lecture, we see the what is mean by animal. What are animals? Animals are eukaryotic, multicellular, heterotrophic organisms that obtain nutrients by ingestion, able to digest their food within their bodies. Animal cells lack the cell wall that provides strong support in the body of plant and fungi. ॲनिमल म्हणजे काय? युकॅरियोटिक, म्हणजे त्यांच्यामध्ये वेल डिफाईंड न्यूक्लियस हा प्रेझेंट असतो. मल्टीसेल्युलर असतात आणि ते हेटेरोट्रॉपिक नेचरचे असतात, म्हणजे दे डिपेंड्स अदर फॉर फूडसाठी दुसऱ्यावर डिपेंड असतात. एबल टू डायजेस्ट देअर फूड विदिन देअर बॉडीज, म्हणजे त्यांचं फंक्शनिंग असं असतं की ते त्यांचं फूड स्वतः बॉडीमध्ये डायजेस्ट करू शकतात. नेक्स्ट इज क्रायटेरिया यूज्ड फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन. आता कोणता क्रायटेरिया वापरला जातो ॲनिमलचं क्लासिफिकेशन करताना, तर नंबर ऑफ जर्म्स लेअर. आता जे लेअर असतात आपल्या, त्या पण 2 ते 3 प्रकारचे असतात. तर एव्हरी मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम बिगिन्स लाईफ ॲज अ सिंगल सेल कॉल्ड झायगोट. आता आपली लाईफ जेव्हा स्टार्ट होते कोणत्याही सेलची, तर तेव्हा सुरुवातीला फक्त एक सिंगल सेल असते, त्याला आपण झायगोट असं म्हणतो. दिस झायगोट डिवाइड्स मेनी टाइम्स टू फॉर्म अ मास ऑफ सेल्स. मग ते हळूहळू वेगवेगळ्या लेयर्समध्ये डिवाइड होत जाते. दिस मास ऑफ सेल्स गेट अरेंज इंटू 2 to 3 लेयर्स कॉल्ड ॲज जर्मिनल लेयर्स. मग ती आपण 1, 2, 3 अशा लेयर्समध्ये आपण ती अरेंज करतो. तर त्याच्यात डिप्लोप्लास्टिक ॲनिमल हे शब्द आपल्याला पुढे येतील, त्याच्यामुळे आपण आताच ते समजून घेऊ त्याचा अर्थ. डिप्लोप्लास्टिक ॲनिमल्स हॅविंग 2 layers. वन इज एंडोडर्मिक अँड अदर इज एक्टोडर्मिक. जी आउटर मोस्ट लेअर असते ती एक्टोडर्मिक असते अँड इनर मोस्ट लेअर इज एंडोडर्मिक. आणि ह्या 2 लेअर ह्या सेपरेटेड झालेल्या असतात ते मेसोग्लियाने, म्हणजे ती नॉन लिव्हिंग लेअर असते, त्याला आपण मेसोग्लिया असं म्हणतात. त्याचं एक्झाम्पल काय देता येईल आपल्याला, तर फायलम निदारिया. पुढचं आहे आपलं ट्रायप्लोब्लास्टिक ॲनिमल. आता ह्या ॲनिमलमध्ये काय असतं, तर 3 लेयर्स ह्या प्रेझेंट असतात अशा ॲनिमल्समध्ये. तसंच सेम जे आउटर मोस्ट लेअर असते त्याला एक्टोडर्मिक लेअर असं म्हणतात. मिडलवाली असते ती मेसोडर्मिक असते आणि जी इनरमोस्ट लेअर असते ती एंडोडर्मिक असते. नाव
Second criteria is animal body plan, in which first is cell aggregate plan, in which in this body plan cells do not form tissue or organs. Hence, tissue and organs are absent. यात काय होतं तर बॉडी ही टिश्यू किंवा ऑर्गन हे फॉर्म करत नाही. मग ॲनिमल हे कशाचे बनतात तर ॲनिमल इज मेड अप ऑफ ॲग्रिगेशन. देअर इज मिनिमल differentiation and division of labor among cells and it is found in porifera. Second is blind sac body plan, in which in this body plan body is like a sac with single opening. Digestion is carried out in this sac like structure where ingestion and egestion takes place through same opening. ह्या टाईपच्या बॉडीमध्ये काय होतं तर सिंगल ओपनिंग असल्यामुळे फूड जे असतं ते एकाच ओपनिंगने आत जातं आणि ते डायजेस्ट झाल्यानंतर ते बाहेरसुद्धा त्याच ओपनिंगने टाकलं जातं. तर त्याचं एक्झाम्पल आपल्याला देता येईल तर हे मेंबर्स ऑफ फायलम निडारियाचं हे एक्झाम्पल आहे. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता तर सेल ॲग्रिगेट प्लॅनमध्ये स्पंजचं आपण उदाहरण दिलेलं आहे आणि ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅनमध्ये हायड्राचं आपण उदाहरण दिलेलं आहे. आणि पुढचं जे आपण बघणार आहे ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन तर ते फिशचं उदाहरण असेल. तर त्यात काय असतं थर्ड ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन डायजेस्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट इन ट्यूब लाईक बॉडी कॅव्हिटी. आता फिशमध्ये तुम्ही बघू शकता तर त्याची फूडमध्ये जाण्याची आणि बाहेर पडण्याची जी ट्यूब आहे जी ते पाथ आहे तो ट्यूब लाईक आहे त्याच्यामुळे ते ट्यूब बॉडी प्लॅनमध्ये येतं. तर माउथ अँड ॲनस आर प्रेझेंट ॲट 2 सेपरेट एंड्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. माउथ आणि ॲनस हे 2 सेपरेट एंड आहेत त्याच्यामुळे ते याच्यात येतात ह्या सिस्टीम डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये येतात. तर ॲनेलिडा ऑनवर्ड्स ऑल फायला शोज दिस टाईप ऑफ बॉडी प्लॅन. आता पुढचा क्रायटेरिया आहे बॉडी सिमेट्री. आपल्या बुकमध्ये खूप शॉर्टमध्ये दिलं आहे पण मी तुम्हाला थोडं एक्सप्लेन करून सांगते म्हणजे पुढचे जे तुमचे टॉपिक येणार आहेत ते तुम्हाला चांगले अंडरस्टँड होतील. तर बॉडी सिमेट्री म्हणजे काय तर सिमेट्री मीन्स सिमिलॅरिटी इन शेप साईज अँड नंबर ऑफ पार्ट्स ऑन ऑपोजिट साइड्स ऑफ अ मेडियन लाईन. म्हणजे जर आपण पेपरचे 2 भाग केले तर ते एकमेकांना जोडले गेले तर त्याचं सेम शेप असतो साईज असते आणि नंबर ऑफ पार्ट्स असतात त्याचे आणि जी मधली असते ती आपली मेडियन लाईन असते. मेडियन लाईन इज द प्लेन थ्रू विच ॲनिमल कॅन बी कट इंटू 2 इक्वल पार्ट्स. देन इन विच first is asymmetrical animals and second is readily symmetrical animals, in which first is asymmetrical animals whose body cannot be divided into 2 equal parts through any plane. asymmetrical म्हणजे अशा ॲनिमलची बॉडी की जी आपण 2 पार्टमध्ये विभागू नाही शकत. त्याचं एक्झाम्पल आहे सम स्पंजेस अँड स्नेल्स. Next, readily symmetrical animals whose body can be cut into 2 similar halves in many planes. अशी बॉडी की जी आपण 2 सिमिलर पार्ट्समध्ये आपण ती डिवाइड करू शकतो इन मेनी प्लेन्स. म्हणजे कोणत्याही वेगवेगळ्या प्लेनने आपण ती मेडियन आखून ते आपण 2 भागात त्याचा पार्ट करू शकतो. त्याला आपण रेडिली सिमेट्रिकल ॲनिमल्स असं म्हणतो. त्याचं एकदम गुड एक्झाम्पल आहे हायड्रा, स्टारफिश, सी अँड ॲनिमोन. नेक्स्ट क्रायटेरिया आहे आपला बॉडी कॅव्हिटी. आता ही बॉडी कॅव्हिटी कुठे असते तर बॉडी कॅव्हिटी इज द स्पेस बिटवीन द बॉडी वॉल अँड द ॲलिमेंटरी कॅनल.
म्हणजे बॉडी कॅव्हिटी ही कुठे असते तर इन बिटवीन, कोणाच्या बॉडी वॉल आणि एलिमेंटरी कॅनलच्या बिटवीनमध्ये जो स्पेस असतो, त्याच्या दोघांच्या मध्ये जो स्पेस असतो तो आपण बॉडी कॅव्हिटी असं म्हणतो. इन विच एलिमेंटरी कॅनल विच इज प्रोड्यूस्ड बाय दी स्प्लिटिंग ऑफ दी मेसोडर्म. ती कशाने तयार झालेली असते तर जी मेसोडर्म लेअर असते आपली, तिला विभागून ही एलिमेंटरी कॅनल हा बनलेला असतो ड्युरिंग एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमध्ये ती बनलेली असते. तर याच्यात फर्स्ट आहे एकोइलोमेट्स ॲनिमल्स विच डू नॉट हॅव एनी बॉडी कॅव्हिटी. म्हणजे असे ॲनिमल्स की त्यांना कोणत्याही प्रकारची बॉडी कॅव्हिटी ही नसते. दिस स्पेस बिटवीन बॉडी वॉल अँड एलिमेंटरी कॅनल इज फिल्ड विथ पॅरेन्कायमा. आता मग जर बॉडी कॅव्हिटी नसेल तर तो स्पेस कोणी घेतलेला असतो तर पॅरेन्कायमाने घेतलेला असतो. नेक्स्ट इज pseudocoelomates. In this, animal shows a false body cavity which is lined by patches of mesodermal cells. आता याच्यात काय होतं तर हे ॲनिमल्स फॉल्स बॉडी कॅव्हिटी दाखवतात, विच इज लाईन बाय पॅचेस ऑफ मेसोडर्मल सेल्स. म्हणजे मेसोडर्मल सेल्सने जे त्याच्या पॅचेसमुळे जी बनलेली असते ती बॉडी ही बॉडी कॅव्हिटीसारखीच दिसते, म्हणून त्याला म्हणतात की फॉल्स बॉडी म्हणतात त्याला, बॉडी कॅव्हिटी जी मेसोडर्मल सेल्सच्या पॅचेसने बनलेली असते. दी फॉल्स कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज स्युडोकोल. म्हणून त्या बॉडी कॅव्हिटीला काय म्हणतात स्युडोकोल असं म्हणतात. नेक्स्ट क्रायटेरिया आपला आहे तर बॉडी सेगमेंटेशन. तर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेटामेरिझम, मीन्स ट्रू सेगमेंटेशन. इट इज अ सिरीज ऑफ सेगमेंट्स अरेंज अलॉंग दी बॉडी ऑफ दी ॲनिमल. तर ॲनिमल्सची जी बॉडी असते तर ती सिरीज ऑफ सेगमेंटमध्ये अरेंज केलेली असते. When the external segmentation matches with the internal segmentation, तर त्याला काय म्हणतात तर मेटामेरिकली सेगमेंटेशन असं त्याला म्हणतात. आता जेव्हा एक्सटर्नल सेगमेंटेशन हे टोटली इंटरनल सेगमेंटेशनशी मॅच झालं तर अशा सेगमेंटेशनला काय म्हणतात तर मेटामेरिकली सेगमेंटेड बॉडी असं म्हणतात. तर त्याचं एक्झाम्पल आहे आपलं अर्थवर्म. Next criteria is body support. The internal or external framework which provides support to the body is called as skeleton. आता skeleton म्हणजे काय तर आपली जी बॉडी असते इंटरनली आणि एक्सटर्नली तर त्याला सपोर्ट प्रोव्हाइड करायचं काम हे स्केलेटन करत असतात. तर इट इज ऑफ 2 टाइप्स, एक्झोस्केलेटन अँड एंडोस्केलेटन. एक्झो मीन्स आउटसाइडचं स्केलेटन अँड एंडोस म्हणजे इनरमोस्ट स्केलेटन. इन विच लोअर ॲनिमल्स हॅव ओनली एक्झोस्केलेटन फॉर प्रोटेक्शन. फॉर एक्झाम्पल कॉक्रोच. आता जे लहान ॲनिमल असतात तर ते फक्त स्केलेटनच त्यांच्यात असते, का बरं तर प्रोटेक्शनसाठी. हायर डेव्हलप ॲनिमल्स हॅव बोथ एक्झोस्केलेटन अँड एंडोस्केलेटन फॉर देअर प्रोटेक्शन. फॉर एक्झाम्पल फिश, कोब्रा, पॅरट, मॅन. आता जे हायर डेव्हलप ॲनिमल्स असतात ते दोघे स्केलेटन दाखवतात, एंडो आणि एक्झो. नाव ऑल these 5 criteria animals are classified into 11 classes. आपण जे 5 ते 6 क्रायटेरिया बघितले त्याच्या बेसिसवर ॲनिमलचं क्लासिफिकेशन हे होतं. तर ते ॲनिमल हे 11 क्लासेसमध्ये क्लासिफाईड होतात. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. आपण पुढच्या लेक्चरमध्ये फायलम पोरीफेरापासून सुरुवात करू. जर काही
आजच्या लेक्चरचे काही प्रॉब्लेम असेल, काही समजलं नसेल तर विचारा. थँक्यू.